नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुण्यातील मावळ येथे आणि तिथल्या ह्या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. मंडळी, अगदी खरं खरं सांगावं, सोपं असतं का दुसऱ्याचं घर आपलं करणं, दुसऱ्याच्या घरात आपलं शोधणं आणि स्वतःचं घर परक करणं? हे सोपं असतं का? नाही, फार कठीण आहे. म्हणजे स्त्री ही फक्त स्वतःचं घरच नाही तर स्वतःची ओळख सुद्धा बदलत असते. दुसऱ्याच्या घरात संसार करत असताना तिथे आपली ओळख निर्माण करत असते. स्त्रीला समजून घेणं हे सोपं नाहीये, हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला समजलं आणि पुन्हा या सगळ्या ताईंना जाणून घेण्याचा प्रयत्न सुरूच आहे. चला तर मग या सगळ्या ताईंशी आपण गप्पा करूया आणि त्यांच्या आनंदात सहभागी होऊया आणि त्यांच्याबरोबर खेळ खेळूया. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये 10 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. कारण ह्याच 10 ताईंमधून होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ठीक आहे, तर आता आपण सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली, हसली ती फसली. खेळाचं नाव काय? हसली ती फसली. तू धावतेस की कापते? हा, काही पटकन दाखव. हसली ती फसली, हसली ही ताई बघा आता सॉलिड. हा, तर रेडी. हा, लवकर माय. हा, माई. हसली ती फसली. हरकत नाही, सगळ्यात ताई तू इथे ये. हा, तू इथे ये. हा, लवकर. व्हेरी गुड. खेळाचं नाव काय? हसली ती फसली. एकदाच फसली. हरकत नाही ताई, तू जागेवरती जाऊ शकते. चला, म्हणजे सगळ्यांना खेळाचं नाव कळलेलं आहे. आणि आता खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. इथे एक संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या ताईंनी छानसं नृत्य सादर करायचं आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची स्टेप असली पाहिजे. जी ताई हलेल, हसेल, पापड्या मिचकवेल अशी उभी राहील ती ताई बाद. ठीक आहे, कळलंय? नक्की? ठीक आहे, ओके. म्युझिक प्लीज. ओहो, क्या बात आहे. जागेवरतीच नाचायचं आणि छान नृत्य करायचंय. हा, मुझे प्यार नहीं तुझसे है बात. Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. स्टॅच्यू, आता मला बघायचंय कुठला दाजीबा हलतोय ते बघायचंय मला. ताई केवढी हसली ताई. हसली तू थोडीशी हसली. हा मग, हा ताई. ताई तू बाद झाली, तू बसू शकते. हसली आणि फसली. ताई तू बसू शकते. हा, हवा साव काय, आमच्या कुठल्या पुतळ्याला हलवू नकोस. हा, ओके. हा, ताई हसली. ती हसली पण तुम्ही हसवलं सर, नव्हते हसले. हे बघा, माझं कामच आहे तुम्हाला हसवणं. तू का हसली? अरे बापरे, ही ताई नक्की काय घेऊन उभी आहे? बरं, तुझं काय म्हणणं आहे मला सांग. तुझाच नंबर बाई, पण सांग काय 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 सांगायचंय. सांग काय सांगायचंय. अजिबात बोलायचं नाहीये तिला. अजिबात बोलत नाही.
खाली बघायचं नव्हतं ना ताई, तू खाली बघितलंस त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. हा, तू बसू शकते. निंबुडा निंबुडा निंबुडा. अरे बापरे, नाही रे ठरवूनच. अरे बापरे, मुठी बिठी आवडल्यात एकदम. ताई, थोडक्यात करता इतकं चांगलं छान टिकून राहिली होती आणि शेवटच्या क्षणी पापण्या हलवल्या. हरकत नाही, तुझं खूप खूप अभिनंदन. या ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि अशा पद्धतीने आपली पाची ताई आपल्या या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन ताई तुम्हा सगळ्यांचं. आणि या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. हा, खेळाचं नाव काय आहे? फुंकर प्रेमाची. हा, अरे बापरे. हा, भाऊजी आले वाटतं डोळ्यासमोर लगेच. फुंकर प्रेमाची. हा, ठीक आहे बाबा. आता हा खेळ तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे, तुमच्या समोर डिश आहे, डिश मध्ये पीठ आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हा, आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारत मारत ते नाणं बाहेर काढायचंय. नाणं जसं दिसेल तसं ते असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचंय, म्हणजे मला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, चला तर मग सुरू करूया. पण त्याआधी एक छोटासा खेळ आपण तुमच्या या पाची ताईंबरोबर आपण खेळणार आहोत. त्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. खेळाचं नाव काय? जिभेला काही हाड. मला नाही ना बोलली असं. बर, ठीक आहे, हरकत नाही. खेळ कळलेलं आहे खेळाचं नाव. हा, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे. ते वाक्य छान पटापटा बोलून दाखवायचं. ठीक आहे. आणि ते वाक्य असं आहे, मामा लहान नाना महान. काय आहे वाक्य? मामा लहान नाना महान. कळले तुम्हाला तर? ओके, रेडी? 1 2 3. हा, मामा लहान नाना महान. 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 नक्की कोण लहान आणि कोण महान कळले तुला? नक्की? ओके, दोनदा चुकली ताई. रेडी? 1 2 3. मामा लहान नाना महान. मामा लहान नाना महान. मामा लहान नाना महान. मामा लहान मामा महान. चुकली. हा, मामा लहान नाना महान. 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 क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. ओ हो. हा, रेडी? 1 2 3 पटापटा. हा, मामा लहान नाना महान. मामा लहान नाना महान. मामा लहान नाना महान. काय नाही, मी आज बघते फक्त. मामा लहान नाना लहान महान. चुकली. हा, रेडी? 1 2 3. हा, मामा लहान नाना महान. मामा लहान नाना महान. मामा लहान नाना महान. मामा लहान मामा महान. नक्की कोण महान ते कळलेलं आहे का तुला? आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. त्यासाठी या तुम्ही प्रत्येक जण आपापल्या डिश समोर या. या बरं, सगळ्यांनी हात मागे. हा, रेडी? 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 आणि तुमच्या ज्या डिश मध्ये आहे ना त्या डिश वरतीच फुंकर मारायची. हा, बाजूच्या नाही. ओके, रेडी? हा, व्यवस्थित. ऑल द बेस्ट. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हात सोडायचे नाही. हात सोडायचे नाही तर हात घट्टच पकडायचे. ओके, ठीक आहे. हा, 1 2 3. हा, मस्त मस्त. अरे क्या बात आहे. पटकन. हो हो. हा, लवकर लवकर लवकर. हा हा, ओके. हा, ओके, व्हेरी गुड. शाबास शाबास. हा, तसं समोर बघा. हा, झाडायचं नाहीये. हा, सगळं. हा, शाबास. ताई, एवढी घाई होती आपल्या ह्या कार्यक्रमाला यायची? हा, एवढी पावडर थापून आली.
आणि आता निर्णयाची वेळ झालेली आहे. निर्णय असा आहे, ज्या 2 ताई पुढच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत ती ताई आहे ही ताई जी आलेली आहे पहिली, आणि दुसरी ताई आहे ही ताई. इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन. आणि दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, आणि या खेळाचं नाव आहे हा खेळ असा आहे की तुम्हाला समोर हिरव्या रंगाचा फुगा दिसतोय, तर तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे. म्हणजे संगीत सुरू होईल, त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य करायचंय, जागेवरतीच गोल गोल फिरायचंय आणि तो जाऊन फुगा फोडायचे. पण ते फोडत असताना आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधली जाणार. ठीक आहे, ठीक आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. खरं तर खेळ आपण सुरू करणार आहोत, पण त्याआधी आपण दोन्ही ताईंशी जरा गप्पा करूया, त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया. तेव्हा पहिल्यांदा आधी ही ताई. ताई, तुझं नाव सांग. कोमल जयेश माटी. माहेर कुठलं? माहेर नागपूरचं. आणि सासर? तिथलंच नागपूर, जवळपास 5 किलोमीटर. माहेर पण नागपूर, सासर पण नागपूर. अरेंज मॅरेज आहे की नाही? मग मी कसं ओळखलं सांग बरं ताई, आहे की नाही? म्हणजे कसं काय हे स्थळ कसं काय आलं? ते म्हणजे 2019 ला आलेले बघायला मला. अच्छा. पण त्यानंतर लॉकडाऊन लागलेला कोरोना असल्यामुळे. आणि राहिले नाही 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 5 किलोमीटर अंतर असल्यावर कुठे आमच्याकडे राहायचं. आपल्याला विचारलं ना, लॉकडाऊन लागलं म्हणलं मग. तर 2-3 वर्ष वेट केलं. अच्छा. आणि पुन्हा त्यांच्याशीच झालं लग्न. पुन्हा त्यांच्याशीच झालेलं. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई, काय असा माहेरचा प्रसंग किंवा असा एखादा कुठला प्रसंग इथे सांगावा असं वाटतो? हो, आता थोड्याच दिवसा अगोदर माझ्या पप्पांची तब्येत म्हणजे त्यांना अटॅक आलेला. तर एकाच दिवशी त्यांना 2दा आलेला. एकाच दिवशी? हां. मी खूप जास्त लाडाची आहे त्यांच्या, म्हणजे खूप जास्तच म्हणजे माझ्यावर प्रेम करतात. दोघेच आहो आम्ही बहीण भाऊ, पण त्यांचा जीव माझ्यावर सर्वात जास्त आहे आणि माझा पण आहे त्यांच्यावर. तर असं झालं की पप्पांना जेव्हा अटॅक आलं तर आम्ही नागपूरपासून थोडे लांब राहतो, जिथे असे पूर्ण फॅसिलिटीज नाही आहेत. म्हणजे इनिशियल स्टेजवर आपण त्यांना देऊ शकतो, पण नंतर थोडं क्रिटिकल झालेलं. एकदा आलेलं, हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं त्यांना, आणि तेव्हा बोलले डॉक्टर की अटॅक आलं त्यांना. तर मग त्यांना इंजेक्शन्स दिलं एक बायनं. तर ते दिल्यानंतर त्यांना 1 तासांनी पुन्हा अटॅक आला. तर ते असं झालं हॉस्पिटलमध्येच. तर ते असं झालं की मग त्यांनी म्हटलं की आत्ता आमच्याकडे 3rd स्टेप नाही आहे, म्हणजे तुम्हाला यांना नागपूर घेऊन जावं लागेल. त्यामुळे मग तेव्हा आम्ही त्यांना नागपूर घेऊन गेलो, शिफ्ट वगैरे केलं. तर माहिती पडलं की त्यांना ब्लॉकेजेस आहेत म्हणून 3 ब्लॉकेजेस. तर त्यावेळेला मला असं झालेलं की माझे बाबा खूप जास्त जवळचे, त्यांच्याशी व्यतिरिक्त कोणी माझं नाही. तेच माझे सर्व काही, माझे फ्रेंड, माझं भाऊ, माझे जे पण काही आहेत ते बाबाच आहेत. बाबाशिवाय दुसरं कोणीच नाही. त्यांच्याशिवाय जगणं तर अशक्यच होतं. तर म्हणजे त्यांना जेव्हा अटॅक आलं तेव्हा तर अशी स्थिती होती की 1 ते 2 तासात म्हणजे घेऊन जायचं होतं, आणि ॲम्ब्युलन्सने नेत होतो. जशी पप्पा असे करायचे तर माझं जीव असं धडधड व्हायचं. मी असं बोलायची, पप्पा पप्पा, म्हणजे असं वाटायचं की म्हणजे काय होईल तेव्हा तर सांगू शकत नाही. आईसोबत होती, पण आईसमोर पण आपण रडू शकत नाही ना, व्यक्त पण होऊ शकत नाही. पण देवाकृपेने त्यांना आम्ही ॲम्ब्युलन्स असल्यामुळे लवकर पोहोचू शकलो, आणि आता ते बरे आहेत. तरी पण खूप काळजी असते त्यांची, कारण की ते जॉबला आहेत आणि त्यांचं वर्क असं आहे की फील्ड वर्क आहे. त्यांना बाहेर जावं लागतं, तर खूप जास्त काळजी असते त्यांची, खूप जास्त. पण आज ताई, आज या माध्यमातून तू त्यांना काय सांगशील, काय त्यांना बोलशील? भाऊ सोबत राहत नाही, म्हणजे तो बाहेर राहतो, आणि बाबाशी तसं जमत नाही. तर त्यांना हेच म्हणायचं की आता झालं गेलं जे पण आहे ते विसरून थोडं म्हणजे सगळं म्हणजे व्यवस्थित राहा, त्याच्यातच सुख आहे माझं. त्यांना बघूनच मला खूप आनंद होईल, बाकी काही नाही. नक्कीच नक्कीच ताई, तुझा भाऊ नक्की तुमच्याकडे येईल, पुन्हा सगळ्यांशी छान हसत खेळत बोलत राहील, आणि तुझ्या बाबांना अगदी निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच मी स्वामींच्या आणि प्रार्थना करतो. आणि छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण ह्या ताईशी बोलूया.
ताई तुझं नाव सांग. जयश्री संकपाळ. माहेर कुठलं? महाबळेश्वर. महाबळेश्वर. माहेर सासर आणि माहेर महाबळेश्वर मध्येच आहे. लव्ह मॅरेज. कळलंच ते. बरं आता कसं माहितीये ना, लग्न झाल्यानंतर आहे ना, हा अर्धा अधिक महाराष्ट्र लग्न झाल्यानंतर हनीमूनला महाबळेश्वरलाच जातो. तुम्ही कुठं गेला होता? पंढरपूरलाच गेलेलो फक्त. देवाचं दर्शन, हा आपल्या माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे. खूप छान. वा, व्हेरी गुड. काय माहेर बद्दल सांगशील? माझ्या लग्नामध्ये मी आत्याच्या इथे लहानाची मोठी झाले. तर तिचं असं होतं म्हणणं की माझ्या मुलासोबत लग्न करा, पण मी नाही केलं आणि मग ती लग्नामध्ये आली नाही. मग त्याचं मला जास्त गिल्ट आहे की ती दोघंही आली नाहीत, आत्या आणि मामा म्हणून. बस एवढंच मला वाटतं. दोघंही आले नाही आले. मग तुम्ही बोलतच नाही? नाही, आता बोलतो ना. आता सगळे चांगले आहेत, पण लग्नामध्ये आले नाहीत त्याचं मला सतत राहील. ते राहिलं मनामध्ये. पण ते आता ते गैरसमज सगळे दूर झाले. हो. व्हेरी गुड. खूप छान. आणि माहेरी जाणं होतं? हो. जवळच आहे घर. पण मग ते महाबळेश्वरला तुझ्या घरामध्ये माहेरी एक हक्काचं कपाट असेल? माहेरी नाही, ते आत्याच्याच घरी आहे सगळं जे काय हक्काचं आहे ते. तिथेच मी लहानाची मोठी झाली. तिथेच झाली. मग तिथे आत्याकडे जाणं होतं? हो, होतं. मग ते कपाट उघडतेस? हो. हा, कपाट उघडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय बघतेस? असं काय नाही, काही पुस्तक आहेत माझी. काही पुस्तकं, आठवणी आहेत त्या सगळ्या. वा, खूप छान. ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं दोघींशी. आणि आता आपण सुरू करूया आपल्या खेळाला. चला, आता दोन्ही ताईंशी गप्पा करून आता आपण खेळायला सुरुवात करूया. खेळ तुम्हाला दोघींनाही माहिती आहे, पण त्याआधी तुम्हाला दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. ओके, म्यूजिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. पुढे लवकर. व्हेरी गुड. शाबास. कोणी टच करायचं नाही त्यांना, टच करायचं नाही त्यांना टच करायचं नाही. हा, व्हेरी गुड. शाबास. टच करायचं नाही त्यांना, टच करायचं नाही. हा, शाबास. उगा तिथे होता, तू आपली इथे चालले. ना मला खूप जास्त गरगर झालेलं. मग काय करू? तीच तर गंमत असते. मग आपल्या या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे कोमलताई आणि तिला 16 सख्यांचा तुम्ही मिळतंय हे बक्षीस. आणि अर्थातच या भावाकडून मोतीहार. व्हेरी गुड ताई, अभिनंदन. कसा आहे हो मोतीहार? खूप छान. हा, जेव्हा जेव्हा असेल तेव्हा या भावाची आठवण काढायची. हा, बरं, कसं वाटतंय? छान वाटतंय? खूप जास्त छान, कारण मला असं इतका कळलं- सुंदर लोगो आहे कपवर. तेच बघून खूप जास्त आठवण होईल की कधीतरी खेळलेलं म्हणून. बरोबर. खूप सुंदर आहे. प्रत्येक क्षणी चहा जेव्हा कॉफी जेव्हा घेणार तेव्हा नेहमी आठवण होणार. बरोबर आहे. पण तू एकटीच कॉफी पिऊ नकोस, भाऊजींना पण दे. त्यांना आहे की त्यांच्या कंपनीचं. नाही, हा देणारच नाही तुझ्या. नाही, कशाला? माझ्याकडे मध्ये दे ना त्यांना. हा, कधीतरी मध्ये त्यांना दे. जेव्हा धुतलेला नसेल त्यांचा तेव्हा देऊ की हा कप. हा, ठीक आहे. जेव्हा कधी देशील ना तेव्हा तू त्यांना दे आणि त्यांना सांग, हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललेलो आहे. खूप छान. आणि अर्थातच आजच्या आपल्या या शेवटच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा